ॐ नमोऽजियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। काल आपण पाहिलं की बाबा मुक्तानंदांनी भगवान नित्यानंदांचं महानिर्वाण कसं झालं हे आपणाला संक्षेपामध्ये सांगितलेलं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येण्यासारखी आहे की जी त्यांनी नमूद केली आणि जे आधीचं आपण चरित्र वाचलं होतं की करुणामय ज्योत भगवान नित्यानंद, त्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख नव्हता। कारण बाबा मुक्तानंद हे गुरुदेवांच्या म्हणजे भगवान नित्यानंदांच्या अत्यंत जवळ होते शेवटच्या क्षणांमध्ये आणि शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा। तर त्यामुळे त्यांनी अनुभवलेली ती गोष्ट आहे की जी म्हणजे भगवान नित्यानंदांचे सांधे कित्येक वर्ष आखडलेले होते आणि निर्वाणाच्या अगोदर काही क्षण अगोदर ते सांधे मोकळे झाले आणि त्यांचं शरीर सरळ झालं। जे ताठ झाले होते सांधे काही, ते सांधे तिथे लूज झाले आणि त्यांच्यातला जो लवचिकपणा तिथे त्यांना जाणवला। आणि पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे की हे सर्व ह्या महान विभूती आहेत की त्यांना प्रारब्धाने जे भोग आलेले असतात ते भोग भोगून संपवतात आणि ह्याच देहामध्ये असताना ते संपवतात आणि निर्वाण प्राप्त करतात। म्हणजे आता ज्या भगवान नित्यानंदांनी अनेक असंख्य भक्तांना त्यांच्या अत्यंत बिकट अशा शारीरिक यातनांमधनं अगदी मृत्यूला सामोरी जात असलेल्या सुद्धा भक्तांना त्यांनी वाचवलेलं आहे। तिथे त्यांना त्यांचे जखडलेले सांधे सरळ करणं काय अशक्य गोष्ट नव्हती। परंतु आपले संत हे त्यांची साधनेची शक्ती ही स्वतःसाठी वापरत नाहीत, हे यातनं सिद्ध होतंय आणि समजतंय। आणि त्यातून ते जे काही शारीरिक भोग त्यांना आलेले असतात किंवा प्रापंचिक पण भोग त्यांना आलेले असतात ते पार करतात आणि जणू काही आपणाला पण ते उदाहरण दाखवतात की जे काही भोग प्रारब्धाने येत आहेत, प्रारब्ध म्हणजेच आपलं अनंत जन्मातलं कर्म आणि गतजन्मातलं कर्म, तर त्यानुसार आपणाला जे भोग येत असतात तर ते भोग शांतपणे आणि पार करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे। आणि तसे ते स्वतःसुद्धा पार करत असतात। उलट आपल्या भक्तांसाठी ते आपल्या शक्तीचा वापर करतात आणि त्यांचा भोग कसा सुसह्य होईल, लवकर त्यातनं ते बाहेर पडतील हे ते पाहतात। तर ही शिकण्यासारखी गोष्ट कालच्या सर्व निर्वाण ह्या प्रकरणातून जाणवली। आज आपण पुढील प्रकरण वाचूया। तर पुढचं 7वं प्रकरण आहे, त्यामध्ये गुरुदेवांचे उपदेश हे सांगत आहेत। गुरुदेवांचे उपदेश। प्रकरण 7, गुरुदेवांचे उपदेश। सद्गुरूंविना हा संसार तारून जाणे कोणालाही शक्य नाही। जोपर्यंत ज्ञानप्राप्ती नाही तोपर्यंत दुःखापासून मुक्ती नाही। सद्गुरू जेव्हा मार्ग दाखवितात केवळ तेव्हाच दुःखांचा अंत होतो। जेव्हा ते उपदेश देतात केवळ तेव्हाच मन प्रशांत होते। पुन्हा एकदा आपण हा सार वाचूया की सद्गुरूंविना हा संसार तारून जाणे कोणालाही शक्य नाही। सद्गुरूंविना हा संसार तारून जाणे कोणालाही शक्य नाही। जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत दुःखापासून मुक्ती नाही। सद्गुरू जेव्हा मार्ग दाखवितात केवळ तेव्हाच दुःखांचा अंत होतो। जेव्हा ते उपदेश देतात केवळ तेव्हाच मन प्रशांत होते। तर सद्गुरूंच्या विषयी पूर्ण सांगितलेलं आहे की सद्गुरूंचं अवतरण जीवनात झाल्याशिवाय सत्य ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही आणि सत्य ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच आपल्या दुःखांचा अंत होतो। याचा अर्थ आपल्या प्रारब्धानुसार जे आलेलं आहे त्याला आपल्याला सामोरी तर जायचंच आहे, परंतु त्यातील दुःख पण निघून जातं
आणि आपण सुसह्यपणे ते सामोरी जाऊ शकतो. एवढी शक्ती आणि एवढं ज्ञान ते आपल्याला देतात. कारण हे सर्व क्षणभंगूर आहे हे सत्य ज्ञान आपल्याला होतं आणि त्यामुळे आपण ते सरळ सहजपणे पार करू शकतो आणि आपण शांतपणे अ, पार करू शकतो. कारण का, की इथे बाबा मुक्तानंद खूप छान सांगतायत, की जेव्हा ते उपदेश देतात, केवळ तेव्हाच मन प्रशांत होतं. प्रशांत हा विशेष शब्द आहे. ही शांतता ही केवळ मनाची शांतता, मानसिक शांततेपर्यंत मर्यादित नाही आहे, तर ती ही गाढ, खोल शांतता आहे, की जी आत्म्याची शांतता आहे, जी कशावर अवलंबून नाही आहे. ती प्रशांत शांतता आहे. कारण मानसिकरित्या आपण अनेक गोष्टी मांडतो आणि सुख मांडणं किंवा शांती मांडणं किंवा समाधान मांडणं ह्याहीपेक्षा ते मांडतो ही पण एक मानसिक पर्यंतच हे झाली आणि जर मन साथ नाही दिलं तर आपल्याला शांती, समाधान वाटणार पण नाही. परंतु जेव्हा आत्म्याची शांती आणि समाधान, संतोष त्यामध्ये आपण प्रवेश करतो, तेव्हा ती शांती, समाधान कशावर अवलंबून नसते. आणि मन कसंही मनाचे कितीही मनाला काहीही असेल, उदास असेल, निरुत्साही असेल, तरीसुद्धा ती शांतता जाणवणार आहे. किंवा बाह्य परिस्थिती कशी असेल, शरीराची परिस्थिती कशी असेल किंवा ज्या घटना जीवनात घडत असतात, त्या कोणत्याही असल्या तरीसुद्धा ती शांतता जाणवणार आहे, की जेव्हा आपण आत्मिक शांतीचा आस्वाद घेतो तेव्हा आणि हा आस्वाद आत्मिक शांततेचा, ज्ञानाचा, अ, हा समाधानाचा, संतोषाचा, तो आपणाला सद्गुरूंच्या उपदेशामुळेच आपण आत्म्यापर्यंत जाऊ शकतो. बाकी आपण जे काही कोर्सेस असतात म्हणा किंवा छोटे-छोटे काही कोर्सेस असतात किंवा योगा आहेत किंवा अजून काही वाचन करू किंवा अजून काही असे मोटिव्हेशनल कोर्सेस असतात. हे सगळे कोर्सेस आपल्याला मनाच्या शांतीपर्यंत थोडे घेऊन जाऊ शकतात. परंतु ती सुद्धा क्षणभंगूर आहे. ठराविक कालावधीच ती होऊ शकते. पण जेव्हा सद्गुरू आपणाला ज्ञान देतात आणि तेव्हा मात्र आपण हळू-हळू करत आता त्यात सुद्धा पायऱ्या आहेत. हळू-हळू, हळू-हळू करत आपण आत जातो. तर हे आहे. म्हणून इथे सद्गुरूंविना हा संसार तारून जाणे कोणालाही शक्य नाही, असं बाबा मुक्तानंद म्हणतायत. जोपर्यंत ज्ञानप्राप्ती नाही, तोपर्यंत दुःखापासून मुक्ती नाही. सद्गुरू जेव्हा मार्ग दाखवितात, केवळ तेव्हाच दुःखांचा अंत होतो. जेव्हा ते उपदेश देतात, केवळ तेव्हाच मन प्रशांत होते. आता गुरुदेवांचे उपदेश हे काय आहेत? बाबा भगवान नित्यानंदांचे ते बाबा आपल्याला सांगतायत. श्री गुरुदेवांचा प्रभाव आणि त्यांची उपस्थिती हेच एवढे शक्तिपूर्ण होते, की प्रवचन देण्याची अथवा सविस्तरपणे शिकविण्याची त्यांना गरज नव्हती. तरी देखील भक्तांना त्यांचे थोडेफार शब्द ऐकण्याची इच्छा असे. त्यांना ही उत्सुकता असे, की गुरुदेव त्यांच्या प्रश्नांचे काय उत्तर देतील. म्हणून भक्तांसाठी गुरुदेव कधी-कधी थोडेफार बोलत. शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा या गोष्टींवर ते भर देत. शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा या गोष्टींवर ते भर देत. त्यांच्या पवित्र वाणीने उच्चारलेल्या या 3 वाक्यांशांमध्ये त्यांच्या साऱ्या शिकवणी सामावलेल्या आहेत आणि यांमध्येच सर्व शास्त्रीय ग्रंथांचे सार देखील आहे. जो मनुष्य या शिकवणींना गुरुमंत्र समजून त्यांचे पालन करतो, तो निश्चितच या जगात सुख प्राप्त करेल आणि गुरुकृपेस पात्र बनेल. जो मनुष्य या शिकवणींना गुरुमंत्र समजून त्यांचे पालन करतो, तो निश्चितच या जगात सुख प्राप्त करेल आणि गुरुकृपेस पात्र बनेल. तर सर्व ग्रंथांचं सार त्यांनी 3च उपदेशांमध्ये सांगितलंय. ते म्हणजे शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावरती श्रद्धा. हे 3 गोष्टी आहेत. हे 3च उपदेश त्यांनी सांगितलेले आहेत. आता त्यातला सर्वात पहिला जो उपदेश आहे तो म्हणजे शुद्ध मन. प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले आहे की सुख-दुःख, पाप-पुण्य, स्वर्ग नरक यांचे मूळ कारण आहे मन. सुख-दुःख, पाप-पुण्य, स्वर्ग नरक यांचे मूळ कारण आहे मन
जो मनुष्य आपले मन सुवर्णाप्रमाणे शुद्ध करतो तो सर्वोच्च कर्म करीत असतो. जो मनुष्य आपले मन सुवर्णाप्रमाणे शुद्ध करतो तो सर्वोच्च कर्म करीत असतो. 4 वेद, 18 पुराणे, 21 आगम, 32 स्मृती, रामायण, महाभारत तसेच इतर शास्त्रीय ग्रंथांमध्ये भारतीय परंपरेचे सनातन तत्त्वज्ञान निहित आहे. या सर्वांमध्ये हेच प्रतिपादन केले आहे की सत्कर्मांनी मन शुद्ध होते. शुद्ध मन ईश्वराच्या ज्ञानाप्रत नेते. शुद्ध मन ईश्वराच्या ज्ञानाप्रत नेते आणि या दिव्य ज्ञानाद्वारे मोक्षप्राप्ती होते. सत्कर्मांनी मन शुद्ध होते. शुद्ध मन ईश्वराच्या ज्ञानाप्रत नेते आणि या दिव्य ज्ञानाद्वारे मोक्षप्राप्ती होते. आता इथं सत्कर्म दिले. आपण 3 प्रकारची कर्म करतो, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. ही विशेष प्रधान 3 कर्म आहेत. शरीराने केली जाणारी कर्म, मनाने जे विचार करतो, चिंतन करतो ते कर्म आणि वाचेने केलं जाणारं कर्म. ही प्रधान 3 कर्म आपण करत असतो शरीर आणि मनाच्या माध्यमातून. तर ही तिन्ही कर्मांमध्ये आपलं सत्कर्म असेल, आपण जागरूकतेने ते कर्म करू की त्यातनं कल्याणकारीच आपण शरीराच्या माध्यमातून कर्म करू. वाणीने सुद्धा, बोलण्यात सुद्धा कल्याणकारी वाणी असेल आणि मनात सुद्धा चिंतन, आपण विचार चिंतन हे शुद्ध असतील तर तेव्हा ही सत्कर्म मनाला शुद्ध करतात. ह्या सत्कर्मातून मन शुद्ध होत असतं आणि शुद्ध मन हे ईश्वराच्या ज्ञानाप्रत नेतं. मग ह्या मनामध्ये भगवंताचं ज्ञान, ह्या सृष्टीचं सत्य ज्ञान धारण करण्याची शक्ती येते आणि ह्या ज्ञानातूनच आपल्याला मुक्ती प्राप्त, मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मोक्ष याचाच अर्थ बंधनातनं मुक्त अवस्था अनुभवणं, बद्धातून मुक्त अवस्था की जी प्रत्येक क्षणाला आपण अनुभवू शकतो, कोणत्याही परिस्थितीत अनुभवू शकतो जर आपलं मन शुद्ध असेल तर. आणि शुद्ध मन असण्यासाठी शुद्ध कर्म महत्त्वाची आहेत. आणि अशी ही आहे की शुद्ध कर्म असेल तर आपलं मन शुद्ध राहणार आहे आणि मन जेव्हा शुद्ध असतं तेव्हा त्याला ज्ञान, सत्य ज्ञान त्याला होतं आणि सत्य ज्ञान असेल तर त्यावेळेला तो कर्मबंधनमुक्त अवस्था ही अनुभवतो. तर इथे अशी ही चैन आहे. पुढे सांगतात, मानवाकरिता मनाचे मूलभूत महत्त्व आहे. मनच माणसाचा जन्म आणि त्याचे कर्म देखील निर्धारित करते. भगवान नित्यानंद म्हणत मन असते तेव्हा मनुष्य एक सामान्य व्यक्ती असतो, पण मनाच्या पलीकडे गेल्यावर तो महात्मा बनतो, तो संत बनतो. हे खूप छान सांगितलं की मानवाकरिता मनाचे मूलभूत महत्त्व आहे. मनच माणसाचा जन्म आणि त्याचे कर्म देखील निर्धारित करते. भगवान नित्यानंद म्हणत, मन असते तेव्हा मनुष्य एक सामान्य व्यक्ती असतो, पण मनाच्या पलीकडे गेल्यावर तो महात्मा बनतो, तो संत बनतो. कवी सुंदरदास म्हणतात, मन मिटी जाई एक ब्रह्म निज सारो है. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा आत्म्याच्या रूपात त्या परमपुरुषाचे दर्शन होते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा आत्म्याच्या रूपात त्या परमपुरुषाचे दर्शन होते. ज्याचे मन प्रशांत व द्वेषरहित असते त्याला चांगले आरोग्य लाभते. इंद्रिय सुखाच्या कामनेने त्याची तर्कशक्ती विचलित होत नाही. तो दुःखमुक्त, क्लेशमुक्त, भयमुक्त होऊन निर्भयपणे या जगात वावरतो. मन माणसाला 2 अगदी वेगवेगळ्या मार्गाकडे नेऊ शकते. अशुद्ध मन माणसाला कुमार्गावर, कुसंगतीकडे नेते, वाईट कृत्ये व वाईट विचारांकडे नेते आणि अखेरीस नरकात नेऊन पोहोचविते. सुविचार असलेले शुद्ध मन माणसाला सद्गुणांच्या मार्गावर, सत्संगतीकडे घेऊन जाते, चांगली कृत्ये करण्यास प्रेरित करते आणि अंततः मोक्षाप्रत नेते. श्री गुरुदेव म्हणत असत, तुझा राम तुझ्या मनाचा साक्षी आहे. ईश्वराची अनुभूती शुद्ध मनात होते. हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपले मन पूर्णपणे शुद्ध ठेवा.
भगवद्गीतेत भगवान कृष्ण आपली कार्ये विशद करून सांगताना म्हणतात, इंद्रियानां मनश्चास्मी, अर्थात ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यामध्ये मी मन आहे. मनाच्या साक्षी रूपात भासणारे चैतन्य म्हणजेच परमेश्वर, मनाच्या साक्षी रूपात भासणारे चैतन्य म्हणजेच परमेश्वर हे जाणून मनाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे. तर आता इथे आपणाला आधी सांगितलं की जी सत्कर्म केली जातात तर त्या सत्कर्मामुळेच आपलं मन शुद्ध होतं आणि जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा आपणाला ज्ञानप्राप्ती होते आणि जे ज्ञान, जे सत्य ज्ञान आणि ते ज्ञानच आपणाला कर्मबंधनातून मुक्त करतं. तर इथे ही पूर्ण चैन आहे. ह्यामध्ये खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. कारण जेव्हा ज्ञान असेल आपल्याला, शुद्ध मन असेल, तेव्हाच म्हणजे पूर्ण ही चैन आहे. सत्कर्म, चांगल्या कर्माचं फळच आहे की मन शुद्ध राहते आणि शुद्ध मन राहिल्यानंतर त्याला ज्ञान आपणहून प्राप्त होतं. कारण का, की ते मन नितळ आहे, निर्मळ आहे आणि शुद्ध झालेलं आहे. शुद्ध मन जे असतं ते शांत असतं, स्थिर असतं आणि त्यामुळे ते एकाग्र होऊ शकतं आणि त्यामुळे त्या मन हे आपल्या आत्म्याकडे मार्गक्रमण करतं, अंतर्मुख होतं आणि ते अंतर्मुख होतं त्यावेळेला त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, ती चेतना, आणि त्यामुळे ते सत्य ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे मग ते कर्मबंधनमुक्त होतं आणि हीच मोक्षस्थिती आहे की जी आपण प्रत्येक कर्मामध्ये आपण अनुभवू शकतो. आणि इथे आपल्याला कर्मयोग हा पूर्ण ह्यामध्ये सामावलेला आहे. ह्या शुद्ध मनामध्येच कर्मयोग आहे. आणि जर इथे आता दोन गोष्टी सांगतात, म्हणून मनच शत्रू आणि मित्र कसा, तर मन जेव्हा अशुद्ध असतं तेव्हा आपण अट्रॅक्ट करतो किंवा आपल्याला आकर्षण अशुद्ध कर्माचंच होतं, अशुद्ध संगतीचंच होतं आणि त्यामुळे आपल्याला अज्ञान होणार आणि ती कर्म आपल्याला बांधत जातात सगळी. आणि तेच जर शुद्ध मन असेल तर आपल्याला जी सत्संगती आपल्याला आवडते आणि सत्कर्म करायला आपल्याला आवडतात आणि त्यामुळे ते मन अजून शुद्ध होत जातं आणि ते मन त्या मनाचं मनपण पण निघून जातं आणि ते मन ज्या चेतनेतनं निर्माण झालं आहे ते चेतनयुक्त होतं, स्वतः मन चेतनयुक्त होतं आणि ते आत्म्याकडे त्याची मार्गक्रमण होतं. त्यामुळे मनाच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व ह्या मनाच्या सहाय्याने आपण अनुभवतो, हे पण गोष्ट आहे. तर त्यामुळे हेच मन आपणाला बंधनात अडकवेल आणि हेच मन आपणाला मुक्ततेकडे घेऊन जाणारं आहे. असं ते आपलं शत्रू आणि मित्र असं दोन्हीही आहे. आणि आपले संत हे मनाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांचं मन आहे ते अमन झालेलं असतं, म्हणजे मनाचे भाव कुठलेही त्यांना सत्वत नाहीत. ही गोष्ट आहे. आता पुढे सांगतायत की मनाच्या साक्षी रूपात भासणारे चैतन्य म्हणजेच परमेश्वर हे जाणून मनाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे. आता मनाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे सांगतायत. अरे मना, त्याग ही चंचलता आणि तुझी चतुराई पण त्याग रे. अरे मना, त्याग ही चंचलता आणि तुझी चतुराई पण त्याग रे. फेकून दे सर्व अशुद्धी अन द्वेषासारख्या नकारात्मकतांमध्ये पडू नको रे. बुडविले मनास तू मलिनतेमध्ये, आता तरी तू जागा हो रे. जरा मरणाचे मूळ मनच आहे, नित्यानंद नाम भज रे. हे मूर्ख मन कल्पना करते की ऐहिक भोगच आहेत सद्भाग्य अन दुर्भाग्याचे प्रदाता. हे प्राप्त कर, त्याचा त्याग कर, अशा विचारांना जन्म देऊन बनविते तुला विनाशकारी कर्मांचा दात करता. गुरुनामाच्या भजनाने जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा चैतन्य झळकू लागते आणि तुला मुक्तानंदाची स्थिती बहाल करते. मनाला सर्व सांसारिक भोगांच्या अपेक्षांपासून मुक्त करा. मनाला सर्व सांसारिक भोगांच्या अपेक्षांपासून मुक्त करा. मनाला गुरूंसारखे म्हणजे नित्यानंदमय बनवा. एकचित्ताने गुरूंची प्रार्थना आणि पूजा करा. या पूजेने मन शुद्ध होईल. मन शुद्ध होताच हे जग आत्मस्वरूप दिसू लागेल व सर्व प्राणीमात्राविषयी प्रेमभावना उदित होईल.
तुम्हाला हा बोध होईल, श्री नित्यानंद माझ्यात आहेत आणि मी नित्यानंदांमध्ये आहे. हा अनुभव तपस्येचे फळ आहे, हाच मोक्ष आहे आणि तो ईश्वर कृपेने प्राप्त होतो. तर आता इथे सांगतात की मनाला सर्व सांसारिक भोगांच्या अपेक्षांपासून मुक्त करा. मनाला गुरूंसारखे म्हणजे नित्यानंदमय बनवा. एकचित्ताने गुरूंची प्रार्थना करा आणि पूजा करा. या पूजेने मन शुद्ध होईल. मन शुद्ध होताच हे जग आत्मस्वरूप दिसू लागेल व सर्व प्राणीमात्राविषयी प्रेमभावना उदित होईल. तुम्हाला हा बोध होईल, श्री नित्यानंद माझ्यात आहेत आणि मी नित्यानंदांमध्ये आहे. हा अनुभव तपस्येचे फळ आहे, हाच मोक्ष आहे आणि तो ईश्वर कृपेने प्राप्त होतो. आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व सांसारिक भोगांपासून, अपेक्षांपासून म्हणजे आपल्याला असं सर्व हवं असतं, नको असतं किंवा हे का झालं, हे व्हायला नको होतं, हे का झालं, ह्या सगळ्या द्वंद्वांमध्येच आपण अडकलेलो असतो. आणि ह्यापेक्षा जास्त चांगलं होऊ शकलं असतं, हे एवढंच झालं, तेवढंच झालं, ह्या सगळ्या द्वंद्व कल्पना आहेत. हवं नको पण, मी माझं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या कर्मात अडकतो, कधी नात्यात अडकतो, कधी स्वतःच्या देहात अडकतो, कधी स्वतःच्या मनात अडकतो, कधी एखाद्या वस्तूत अडकतो, कधी एखाद्या स्थानात अडकतो. असे अडकण्याचे बरेच 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 विषय आहेत. तर आणि हे सर्व विषयांमध्ये आपण अडकतो आणि त्यामुळे आपलं मन आहे, ते मन अशुद्ध होत असतं. आणि इथे तेच सांगितलं की कुठल्याही अपेक्षा नको, अ, मी तू पण नको, त्यानंतर हवं नको पण नको. जे आहे जसं ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही गोष्ट आहे. तर म्हणजे जे काही कर्म दिलेले आपल्याला ते शांतपणे करणं, शुद्ध मनाने करणं आणि भगवंताच्या आठवणीत करणं, मीपणा सोडून करणं, फळाची अपेक्षा सोडून करणं. असं केलं तर सहज आहे की मन शुद्ध राहू शकतं. आणि इथं हे त्यांनी सांगितलं, याचाच अर्थ असा की कुठलाही भोगांच्या अपेक्षापासून मुक्त राहणं आणि मनाला श्री गुरूंसारखे, आपल्या गुरूंसारखे म्हणजेच नित्यानंदमय बनवा. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता गुरुपूजा त्यांनी सांगितले, गुरूंची प्रार्थना करा, गुरूंची पूजा करा. आता इथं गुरूंची प्रार्थना आणि गुरूंची पूजा ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण गुरूंची खूप पूजा करतात, खूप प्रार्थना करतात. परंतु गुरूंची गुरूंसारखे गुरूंसारखे मन तयार करायला पाहिजे किंवा गुरूंसारखं नित्यानंदमय अवस्था तयार करायला पाहिजे. आपले सर्व संत नित्यानंदमय आहेत, मुक्तानंद स्वरूप आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहे. हे मी करत असेल तर ती खरी पूजा आहे. म्हणजे गुरूंची पूजा करणं किंवा गुरूंची प्रार्थना करणं याचा अर्थ हा आहे की आपण आपलं मन, आपले भाव हे मुक्तानंदमय, नित्यानंदमय असणं, करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे शिकवण दिलेली आहे आणि तेच म्हणजे ती शिकवण आपण आपल्या अंतरी आचरण केली तर आपलं मन हे नित्यानंदमय कायम होऊ शकतं. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक जण तासनतास मानसपूजा करतील, सगुण पूजा करतील किंवा नामस्मरण करतील किंवा कोणतीही ध्यान साधना करतील. हे केलं जाईल. परंतु जर वृत्तीमध्ये ज्ञान नसेल, वृत्तीमध्ये हा मानसभाव बसलेला नसेल, सत्याचा, सत्यज्ञानाचा की मी कोण आहे, हे जगत काय आहे, तर ते आत्मज्ञान झालं नसेल तर त्या पूजेला पण काही अर्थ राहत नाही. ती फक्त एक मेकॅनिकल एक आपण ज्याला शुद्ध आपल्या भाषेत रोजच्या व्यावहारिक भाषेत म्हणतो की पाटी टाकणं, ती तशा पद्धतीने ती पूजा किंवा प्रार्थना होते. तर त्याला काहीही अर्थ राहू शकत नाही. तर त्यामुळे महत्त्व हे आहे की आपल्या गुरूंसारखं होणं, ते कसे नित्यानंदमय स्थितीत राहिले आणि ते होणं महत्त्वाचं आहे. यासाठीच आता आपण सुरुवातीला जे शिवोहमचं हे केलं, ऐकलं, तर तसं सर्व शिवोहम आहे, मी पण तेच आहे, बाहेरही तेच आहे. असं जर आपणाला पक्कं झालं, ह्यासाठी आपण इतके शांत झालो की आपण आपल्या अंतरी असलेलं आत्मतत्व अनुभवलं, तर आपल्याला ते बाहेर सुद्धा तेच दिसतंय आणि तेव्हा आपण ही मुक्तानंदमय स्थिती अनुभवतो आणि त्यासाठी शुद्ध मन आपल्याला
मदत करत असतं आणि यासाठी कोणतीही संसारातली अपेक्षा असता कामा नये व भोगाची किंवा कुठलीही अपेक्षा असता कामा नये. जितकं अपेक्षा निघून जातील, निघून जातील, निघून जातील तितकं, तितकं मन शांत, शुद्ध होत जाणार आहे आणि मग ते आत्म्यामध्ये स्थिर होऊ शकतं. नाहीतर छोटीशी जरी अपेक्षा असेल, की मला कोणीतरी अ, अ, म्हणजे जरी पैशांची नसेल, वस्तूंची नसेल, पण असं वाटत असेल, की नाही काहीतरी एखादा शब्द तरी कोणी बोलायला पाहिजे होता किंवा ही पण जी अपेक्षा असते ना, ती सुद्धा मनाला अशुद्ध करायला कारण होते. आणि दुसरं कोणीच कारण होत नाही. आपणच ठेवलेली ही छोटीशी अपेक्षा वाटते. आपल्याला अनेकदा असं वाटतं, ह्याला काही पैसे लागतात का? थोडंसं हसलं म्हणून काय हसायला तरी पाहिजे होतं. थोडंसं निदान बघायला तरी पाहिजे होतं. तर हे सुद्धा कळत-नकळत मन अशुद्ध आपण स्वतःच स्वतःचं करतो. तर ह्या छोट्या अपेक्षा आहेत आणि ह्या रास्त अपेक्षा आहेत असं आपल्याला वाटतं. पण ह्या परमार्थात रास्त नाही आहेत आणि त्यामध्ये आपली खूप शक्ती जाते आणि आपण आपल्या आत्म्यापासून दूर जातो. तर ह्या गोष्टी आहेत तर छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टी, की जी प्रगाढ शांतता आहे, जी आत्म्याची आहे, ती अनुभवण्यासाठी मनाचे हे छोट्या-छोट्या अपेक्षासुद्धा त्यातनं सुद्धा मुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे शुद्ध मनाविषयी जो पहिला उपदेश आहे तो झाला. आता दुसरा उपदेश आहे शुद्ध भाव. दुसरा उपदेश आहे की शुद्ध भाव. शुद्ध भाव. गुरुदेवांच्या शिकवणीचा दुसरा पैलू आहे. गुरुदेवांच्या शिकवणीचा दुसरा पैलू आहे शुद्ध भाव अर्थात समदृष्टी व हृदयाची निष्कपटता. गुरुदेवांच्या शिकवणीचा दुसरा पैलू आहे शुद्ध भाव अर्थात समदृष्टी व हृदयाची निष्कपटता. मनुष्याच्या भावनांनुसार त्याची घडण होते. अशुद्ध प्रवृत्तीमधून मनुष्यांच्या भावनांनुसार त्याची घडण होते. अशुद्ध प्रवृत्तींमधून क्रोध, द्वेष, अज्ञान, मोह, आळस व निष्काळजीपणा उद्भवतात. मग इतरांना फसविण्यात, त्यांना अपमान करण्यात, लोकांना दुःख देण्यात माणसाला मजा वाटू लागते. तो रजोगुणाने प्रभावित होतो आणि त्याचा लोभ वाढत जातो. रजोगुण जसजसा वाढत जातो तसतसे त्या माणसाला इंद्रिय सुखाची लोलुपता प्रबळ होत जाते. असा मनुष्य आपल्या स्वार्थी वासना पूर्ण करण्यासाठी पापकृत्य देखील करेल. त्याच्या मलिन भावनांनी त्याला आंधळे करून टाकल्यामुळे तो सर्वत्र व्याप्त असलेल्या शाश्वत परमेश्वराचे दर्शन करू शकत नाही. अशा प्रकारे त्याचे उत्तरोत्तर अधपतन होते आणि त्याचे जीवन पूर्णतः यातनामय होऊन जाते. याच कारणास्तव गुरुदेव आपल्याला सदैव शुद्ध भाव विकसित करावयास सांगतात. माझ्या प्रिय जनांनो, श्री गुरुदेवांची शिकवण पूर्णपणे आत्मसात करा. आपले भाव शुद्ध करा. शुद्ध भावामुळे भगवंताचे दर्शन सर्वत्र करता येते. शुद्ध भावाने मनुष्य दिव्य बनतो व इतर लोकही त्याचे अनुकरण करण्यास प्रेरित होतात. पुन्हा एकदा वाचू. माझ्या प्रिय जनांनो, श्री गुरुदेवांची शिकवण पूर्णपणे आत्मसात करा. आपले भाव शुद्ध करा. शुद्ध भावामुळे भगवंताचे दर्शन सर्वत्र करता येते. शुद्ध भावामुळे भगवंताचे दर्शन सर्वत्र करता येते. शुद्ध भावाने मनुष्य दिव्य बनतो व इतर लोकही त्याचे अनुकरण करण्यास प्रेरित होतात. शुद्ध विचारांचा आश्रय घे. अशुद्ध विचारांचा त्याग कर. शुद्ध विचारांचा आश्रय घे. अशुद्ध विचारांचा त्याग कर. शुद्ध हृदयाद्वारे ब्रह्मतत्व जाणून घे. शुद्ध हृदयाद्वारे ब्रह्मतत्व जाणून त्याची निरंतर आराधना कर. हृदयी शुद्ध भाव धारण करून आत्मसाक्षात्कार प्राप्त कर. हृदयी शुद्ध भाव धारण करून आत्मसाक्षात्कार प्राप्त कर. सद्गुरूंच्या नामाचा जप कर आणि प्रज्ञानपूर्ण हृदयाने ईश स्मरण कर आणि अशा प्रकारे तू होऊन जाशील अजर अमर. सद्गुरूंच्या नामाचा जप कर आणि प्रज्ञानपूर्ण हृदयाने ईश स्मरण कर आणि अशा प्रकारे तू होऊन जाशील अजर अमर. अशुद्ध भावनांना स्थान जर दिलेस तर अनुभवशील तू नरक यातना. अशुद्ध भावनांना स्थान जर दिलेस तर अनुभवशील तू नरक यातना. या जगतात तुला दुःखी कष्टी करणाऱ्या शोक, भ्रम, गर्व, लोभ अनंत आहेत नकारात्मकता. या जगात
तुला दुःखी कष्टी करणाऱ्या शोक भ्रम गर्व लोभ अनंत आहेत नकारात्मकता नित्यानंदांचे मुक्तिदायी चरणकमल सोडून या जगाच्या बंधनात अडकण्याचे तू निवडतोस. नित्यानंदांचे मुक्तिदायी चरणकमल सोडून या जगाच्या बंधनात अडकण्याचे तू निवडतोस. हृदयाचा शुद्ध भाव हेच नित्यानंदांच्या शिकवणीचे सार आहे. हृदयाचा शुद्ध भाव हेच नित्यानंदांच्या शिकवणीचे सार आहे असे मुक्तानंद म्हणतो. तर इथे भावाविषयी सांगितलेलं आहे. शुद्ध भाव, शुद्ध मन सांगितलेलं आहे आपल्याला, पहिला उपदेश, आणि त्यानंतर शुद्ध भाव. आता इथे शुद्ध भावामध्ये त्यांनी सांगितलं की समदृष्टी. भाव मध्ये समदृष्टी असेल तरच भाव शुद्ध होऊ शकतो. आणि समदृष्टी हीच की हे सर्व सृष्टी ही त्या भगवंतातनं निर्माण झाली आहे. माझ्यामध्ये त्या भगवंताचा पूर्ण अंश आहे. आणि तसंच प्रत्येक जिथे जिथे माझी दृष्टी जाते मग ते सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीमध्ये तेच भगवंताचं तत्व आहे. ही पहिली समदृष्टी महत्त्वाची आहे. आणि आपल्याला असं वाटतं की माझा आत्मा आणि भगवंताचा आत्मा हा वेगळा किंवा मी आपण तेच मी आहे हे आपण मान्य करत नाही. कारण आपल्याला आपले भाव माहीत असतात, विचार माहीत असतात आणि सर्व काही माहीत असतं. त्यामुळे आपण धजवत नाही की मीच परमेश्वर आहे म्हणायला आपण घाबरतो, धजवत नाही. कारण का की आपल्यामधल्या त्रुटी आपल्याला दिसत असतात आणि त्यामुळे आपण ते धजवत नाही. पण खरं तर आपल्या अंतरी ते तत्व आहे की ज्यातनं संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे आणि तेच तत्व आपल्या अंतरी आहे. त्यामुळे आपण जरी अंशरूपाने असलं तरी तेच तत्व आहे. त्यामुळे आपण भगवंताचे पूर्ण अंश आहोत. असे अंश आहे परंतु तो पूर्ण आहे, पूर्ण क्षमता असलेला अंश आहे. आणि त्या अंशामध्ये पूर्णतः सृष्टी चा अनुभव घेण्याची क्षमता आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचे अनुभव घेण्याची क्षमता आहे ह्या अंशामध्येच. आणि त्यामुळेच आपले जे ऋषीमुनी आहेत की ज्यांनी वेद उपनिषद रचले आणि त्या ऋषीमुनींनी आपला आत्मसाक्षात्कार केलेला आहे आणि ह्या आत्मामध्येच पूर्ण ब्रह्मांड त्यांनी अनुभवलेलं आहे. जे विश्वरूप दर्शन बाबा मुक्तानंदांनी अनुभवलं ते त्यांना आपल्या आत्म्यामध्येच आपल्या ऋषीमुनींना अनुभवायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच आपले जे वेद उपनिषदामध्ये जे काही सांगितलेलं आहे अगदी एका जागी बसून त्यांनी सांगितलं आहे की ही पृथ्वी गोल आहे की ज्याचा आत्ता शोध लागतोय आणि प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहे. हे जे त्यांनी सांगितलेलं आहे एका जागी बसून त्याचे सर्व शोध आत्ता हळूहळू एक शोध लागत आहेत. आणि ते सांगतायत की आपल्या वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते अगदी सत्य आहे. हे आत्ता विज्ञानामुळे सगळ्यांना त्याचं महत्त्व कळतंय. नाहीतर हा एक धार्मिक किंवा इतकं आपण महत्त्व देत नव्हतो. परंतु आज प्रत्येक वेदांमधलं प्रत्येक तत्व हे सिद्ध होत आहे. तर आता ही पहिली गोष्ट आहे की आपण आपल्या अंतरी ते तत्व आहे ही दृष्टी पहिली स्वतःच्यासाठी सम केली पाहिजे. आणि ही जेव्हा सम असेल तेव्हा आपणाला इतर सर्वजण साधारण माणूस किंवा साधारण प्राणी पशु पक्षी न वाटता त्यांच्या आतमध्ये भगवंताचा वास आहे हे वाटेल. आणि ही झाली पहिली समदृष्टी. आणि हा भाव आपल्याला पाहिजे की प्रत्येक जण त्याचे आहेत, मी त्याचं आहे आणि सर्वच जण त्याचे आहेत. ही दृष्टी सर्व सृष्टी, सर्व व्यक्ती, सर्व पशुपक्षी प्राणी सर्व त्याचे आहेत, हे भाव. दुसरी गोष्ट म्हणजे हे विश्व निर्माण झाले ते एका भावातून. भगवंताचा मुख्य भाव आहे की ज्या प्रेमातनं विश्व निर्माण झाले. त्यामुळे एक प्रेमभाव हा मुख्य आहे की यातनं भगवंताचा भाव कोणता असेल तर भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. जसं पती पत्नी निर्माण करतात आपला संसार आणि त्यावेळेला त्या संसाराची पुढील पिढी निर्माण होते ती प्रेमातनं होते. तर ते प्रेम आलं कुठून? ते प्रेम भगवंताचं आहे की जे प्रत्येक आत्मतत्वामध्ये स्थित आहे. तर ही विश्वनिर्मिती करताना भगवंताने त्याच
प्रेमातनं निर्माण केली. म्हणून आज आपण छोटासा संसार 2-4 मुलांचा सुद्धा त्या प्रेमातनं निर्माण करतो. त्यामुळे भगवंताचा मुख्य भाव आहे हा प्रेम. म्हणूनच बाबा मुक्तानंदांनी आपल्याला प्रेमसाधना सांगितली, की ही साधना सर्व साधनांचा पाया आहे आणि सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधना आहे, की ही प्रेमसाधना. कारण हे भगवंताचा तो मूळ भाव आहे, की प्रेम आणि सच्चिदानंद. आता सच्चिदानंद हा विषय पण पुढे आपल्याला बाबा मुक्तानंद मार्गदर्शन करणार आहेत. तर भगवंत कायम आनंद स्थितीमध्ये असतो, ज्ञानस्वरूप आणि आनंद स्थितीमध्ये असतो. तर तेच भाव आपल्या अंतरी असणं म्हणजेच आपलं मन शुद्ध असणं. कितीही कुठलीही परिस्थिती असेल तरीसुद्धा माझ्या अंतरी हा भाव एकतर काहीही कोण कसंही वागलं, काही परिस्थिती असेल तरीसुद्धा बाहेर भले आपण जाऊ नये, की कोण आपल्याला खूप काही करत असेल, जाऊन गळाभेट करायची आवश्यकता नाही आहे. परंतु अंतरी त्या जीवाबद्दल हे शुद्ध प्रेम तेच असलं पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे, भाव चांगले असणं आवश्यक आहे. किंवा कितीही शारीरिक कष्ट असेल किंवा मानसिक कष्ट असतील किंवा आर्थिक काही कष्ट असतील किंवा अजूनही वेगवेगळे काही कष्ट असतील तरीसुद्धा आपली जी आंतरिक आनंद स्थिती म्हणजे समाधानाची, संतोषाची स्थिती आहे ती, की ती ढळू न देणं हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. ती ढळू न देणं महत्त्वाची गोष्ट आहे. आजचाच आता एक गोष्ट सांगेन, की आज वर्षाशी माझं दुपारी असंच ती कशी आहे म्हणून फोन केला होता, तब्येत कशी आहे किंवा काय. तर आपली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली वर्षा एकटी सातबंगल्याला 2 BHK फ्लॅटमध्ये राहते आणि एकटी राहते. हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही खूप मोठी मनाची शक्ती आहे. आणि तिचं जे सोसायटी आहे त्याच्या सोसायटीच्या समोर पूर्ण रिकामी जागा आहे. म्हणजे बाहेर पूर्ण काळोख आहे. असं सोसायटीच्या समोर सोसायटी असणं असं नाही आहे. तर रोडच आहे आणि त्या रोडच्या पलीकडे काही सोसायटी नाही आहे. तर त्याच्यामुळे जरी असं कधी आपल्याला रात्री जाग आली आणि आपण बाहेर खिडकीतनं बघितलं तर काही बाहेर काळोखाच आहे. बाकी दुसरं समोर बिल्डिंग दिसेल वगैरे असं काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ती एकटी राहते. ही सगळ्यात पहिली मोठी आत्मिक शक्ती आहे. म्हणून एकटी राहू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिला थोडं प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास असतात. कोणाला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तर कोणाला अजून काही त्रास असतील. तर काही त्रास असतात, काही ह्याच्यामुळे थोडे काही दिवस तिला झोप येत नाही. एक अनुभव म्हणून सांगते. हां, तर आज आम्ही दुपारी असंच म्हटलं, की आपण प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करतो. चला आता तुला झोप येत नाही, त्याचं सेलिब्रेशन करू आपण. जश्न मनाना चाहिए. काहीतरी असं पार्टी झाली पाहिजे. तर आता गेले 3-4 दिवस तिला झोप नाही. पण ती स्टेबल आहे. असं नाही की खूप विचार येत आहेत, ती खूप त्रस्तग्रस्त आहे, असं बिलकुल नाही आहे. पण काही काही गोष्टी आहेत की ती झोप उडाली आहे किंवा असं तर आहेत काही गोष्टी. परंतु तिचं मानसिकरित्याच ती खूप छान आहे. तर तिची एक हे सांगते की आम्ही मनात असंच दुपारी बोलत असताना मनात आलं की आपण पार्टी करूया, झोप लागत नाही ह्याची पार्टी. आता तर सांगायचं गोष्ट ही आहे की आपण सगळ्या गोष्टींचा उत्सव मनवला, सगळ्याच गोष्टींचा, तर का मनवू नये? तर आणि मी तिला म्हटलं, आता आल्यानंतर आपण पार्टी करू." तर तिने काय उत्तर दिलं, तिला म्हटलं की "वो पार्टी भी रात में ही मनाते हैं फिर." अशी मी रात्री पार्टी करायचे ना, तर रात्री मला झोप येतच नाही, तर रात्रीच आपण पार्टी करू. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता स्नेहल, यशस्वी आणि स्नेहलच्या दोन्ही मुलांना पण बोलवू, म्हणजे मुलांबरोबर खेळत बसू छान, अशी पार्टी करू आपण. तर ही सांगायची गोष्ट ही आहे की हे महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनात कुठलाही प्रसंग असेल, कितीही गोष्टी असतील, शारीरिक कष्ट असू शकतात, शारीरिक वेदना असतील, मानसिक काही त्रास असेल किंवा जसं आता कादंबरी ताई आहेत, की आत्ता त्यांचा भाऊ जाऊन 5 मेला दादांनी शरीर सोडलं. तर तरीसुद्धा ते असं असूनसुद्धा जी स्थिरता आहे आतमधली, तर हे संतुलन हे आत्मगुण आहे. त्यामुळे हेच महत्त्वाचं आहे, की काही असो, माझं मन काही असो, मला झोप लागते, नाही लागत आहे, माझं शरीरात कुठली पण अवस्था असू द्या, माझं वय किती पण असेल, काही असलं, मी गरीब आहे की श्रीमंत आहे, आत्ता माझे पैसे संपलेत की आहेत, काही असलं,
तरीसुद्धा ते जे चैतन्य आहे की त्यात स्थित राहणं, हे सगळ्यात मोठी गुण आहे. आणि मला तिचं खूप कौतुक आणि वाटलं की ही खरी शक्ती आहे. ही खरी शक्ती आहे आणि जेव्हा अशी शक्ती असते, तेव्हा वेगळी साधना करायची खूप, म्हणजे जी साधना केल्यानंतर प्राप्त होतं ते प्राप्त होतं, या भावामुळे प्राप्त होतं. नाहीतर खूप साधना करतो आपण. तासनतास नामस्मरण करतोय, तासनतास मेडिटेशन करतोय, तासनतास दुसऱ्या साधना करतोय किंवा वाचन करतोय, अभ्यास करतोय, पोथी वाचन करतोय, ग्रंथ वाचन करतोय. परंतु आपल्यामध्ये जर कोणाला बघून प्रेम निर्माण होत नसेल, आपल्यामध्ये हिंमत आपली हरत असेल, आपल्याला जर संतोष, समाधान वाटत नसेल, तर ते भाव जर उत्पन्न झाले नसतील, तर आपण अजून खूप मागे आहे. तर परंतु एखादा व्यक्ती ही काही साधना करत नाही, काही नाही, एखादा आजारी आहे. आता आपण कॅन्सर पेशंट बघतो. किती त्यांच्यामध्ये शक्ती असते. म्हणजे तेव्हा आपल्याला जाणवतं, अरे हे तर एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये आहे, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये शक्ती असते आणि ते त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला जाणवेल, की ते आपल्याला तेच आपल्याला हिंमत देतात उलट. तर हे कुठून येतं? मला अनेकदा असं वाटतं, हे कुठून येतं? हे तो भाव आहे, की त्या आत्म्यामध्ये आहे आणि त्यामुळे ते बाहेर येतंय. ते कुठे बाहेरचं नाहीये, तर त्या जीवामध्ये ते भगवंताने आपल्या आतमध्ये तेच भरलेलं आहे. त्याचीच शक्ती भरली आहे, त्याचंच प्रेम भरलंय, त्याचीच हिंमत भरली आहे, त्याचं सर्व काही आपल्या आतमध्ये भरलंय. त्यामुळे मन कितीही मनाचे त्रास असोत, कितीही समजा शरीराचे त्रास असोत, कितीही आर्थिक काही अडचणी असोत, कितीही नातेसंबंधातल्या अडचणी असोत, तरीसुद्धा आपण जर आत्मतत्व शुद्ध भाव असेल आपल्या आतमध्ये, तर आपल्यामध्ये त्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं मन आणि भाव शुद्ध ठेवू शकतो किंवा असू शकतात. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे असं आहे, की भगवंताने प्रत्येक जी निर्मिती केलेली आहे, त्या निर्मितीमध्ये परिपूर्ण निर्मिती आहे. त्या निर्मितीमध्ये त्याने प्रेम, आनंद हे सर्व दिलेलं आहे. आता आपण जे झोपडपट्टी आहे किंवा रस्त्यावरची जी मुलं आहेत, छोटी-छोटी मुलं आहेत, ती आपण पाहतो. किती आनंदी असतात ती. अंघोळीचा पत्ता नसतो, काही असे म्हणजे तो आनंद जर पाहिला, तर तो आनंद त्यांच्याकडे काहीच नसतं. तरीसुद्धा तो आनंद पाहिल्यानंतर अ, ते कुठून आहे? ते मुळात आहे. तर त्याच्यामुळे त्यांना कसली अपेक्षा नाही, काही नाही. त्याच्यामुळे ते निरासक्त, निरागस ते त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, सर्व काही असतं. तर ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे भाव महत्त्वाचा आहे आणि भगवंत हा भावाचा भुकेला आहे. भाव महत्त्वाचा आहे. तो आपल्या आतमध्ये भाव किती आहे? कारण आपण जेवढ्या वेगवेगळ्या साधना करतो, त्या साधनातनं भाव निर्माण होणं ह्यासाठी साधना आहेत. आणि आपले भाव निर्माण जर एखाद्याला साधना समजा शारीरिक अडचणी आहेत, होत नसेल साधना किंवा मानसिक काही असेल किंवा काही परिस्थितीमुळे बसता येत नसेल किंवा इतका वेळ नसेल, तरी हरकत नाही. पण जे 24 तासामध्ये आपली दृष्टी कशी आहे, आपल्या मनात कुठले भाव आलेत, आपलं मन काय विचार करते, आपल्या मनात कुठले चिंतन होत आहेत, ह्यानुसार आपले भाव आपले शुद्ध राहतील की अशुद्ध राहतील हे आपल्या हातात आहे. आणि जर ते भाव शुद्ध राहत असतील, तर आपण भगवंताच्या जवळ आहोत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खूप साधन करत असू, पण जर आपल्याला प्रेमच नसेल वाटत दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती, आस्था वाटत नसेल आणि आपली सारखी कुरकुरच असेल, मला हेच होतंय, मला तेच होतंय, असं कुरकुरच असेल, तर किंवा आपल्याला जे आर्थिक जे काही मिळालेलं आहे, त्यातही आपलं समाधान नसेल, तर त्याचा आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आता पुढचा तिसरा उपदेश आहे, की देवावर श्रद्धा. तर त्याच्यामुळे आज इथे वर्षाशीच बोलताना सुचलेली गोष्ट आहे आणि ही गोष्ट मला माझ्या आजीच्या वेळेला सुचली होती, की आजीच्या शेवटच्या दिवसांमध्ये, तर तेव्हा माझं इंटर्नशिप होऊन 1 वर्ष झालं होतं आणि 2002 सालातली गोष्ट आहे. तर तेव्हा मनात असं आलं, की आपण जन्म झाल्यानंतर ते साजरी करतो. एखादं बाळ जन्माला आलं, की खूप उत्साह असतो, जल्लोष असतो आणि ते साजरी करतो. तर तेव्हा मला असं मनात आली गोष्ट. तेव्हा तर वय फारच 24-25 वय असेल, तेव्हा मनात असा स्पर्श झाला, की मृत्यूचं पण साजरीकरण झालं पाहिजे. मृत्यूही सेलिब्रेट झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग काही
करण्यात काही सेवा कार्य घडलं आणि ही 2002 सालातली गोष्ट आहे. तर आता तीच गोष्ट आत्ता खूप वर्षांनी अ, जाणवली वर्षाशी बोलत असताना आणि मध्ये-मध्ये मी पण काही आयुष्यातले टप्पे स मधून जात असतो. तेव्हा माझा मोठा भाऊ आणि आई-बाबा कधी गावी असताना तर तेव्हा आम्ही तिघंच असायचो मध्ये असताना किंवा मी काही हॉस्पिटलला असताना. तर तेव्हा काही असे कठीण प्रसंगातून जात असताना समजा रात्री आलो आणि अ, जर मी आई आई गावी असेल, मी जेवण बनवलं तरच ह्या दोघांना जेवण मिळायचं. तर माझ्याकडून जर काही वेळेला झालं नाही, की काही टप्प्यातून, तर आम्ही बाहेर जायचो जेवायला. पण तेव्हा आम्ही फार टफ टाईममधनं जात होतो आणि तर तेव्हा मला जाणवायचं, की माणसं आनंदात सेलिब्रेशन म्हणून जातात बाहेर. तर आम्ही टफ टाईममध्ये नाईलाज म्हणून आम्ही जात होतो. पण ते पण आम्ही सेलिब्रेशन वाटत होतं मला तेही. तर तीच गोष्ट आज जाणवली, की जे काही कठीणमधनं आपण जातोय, तर ते भले कठीणमधनं जातोय, मग शरीराच्या यातना असतील, मनाच्या असतील, कुठलाही असतील, तरीसुद्धा जर ते सेलिब्रेशन म्हणून बघितलं, तर आपण ते पार करू शकतो आणि ती एक मनाचा उत्साह, चैतन्य आपण वाढवू शकतं. तर आता पुढचं आहे, की देवावर श्रद्धा. देवावर श्रद्धा. श्री गुरुदेवांची तिसरी शिकवण आहे देवावर श्रद्धा. भगवद्गीतेत म्हटले आहे, श्रद्धा वा लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसाला ज्ञान प्राप्त होते. श्रद्धावान माणसाला ज्ञान प्राप्त होते. जे अदृश्य आहे ते दृश्यमाना एवढेच सत्य आहे असा विश्वास ठेवणे हेच श्रद्धेचे सार आहे. जे अदृश्य आहे ते दृश्यमाना एवढेच सत्य आहे असा विश्वास ठेवणे हेच श्रद्धेचे सार आहे. श्रद्धा सर्व धर्मांचे मूळ आहे. ईशचरणी पूर्ण श्रद्धा ठेवणे हा भक्ती प्राप्त करण्याचा सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ उपाय आहे. देवाच्या गुणांचे, कार्याचे आणि त्याच्या सुंदर नामांचे चिंतन करून श्रद्धेने त्याचे नित्यनेमाने स्तवन केले पाहिजे. अशा प्रकारे आपली भक्ती दृढ होईल. भगवंताचे गुणगान केल्याने ते गुण आपल्या मनाला व्यापतील. भगवंताचे चिंतन व अनुसरण केल्याने आपल्या हृदयात प्रेमाचा उदय होईल आणि आपल्याला भवसागर पार करता येईल. श्रद्धा आश्चर्यजनक चमत्कार घडवून आणते. श्रद्धेमुळे धरणी देखील हलते. श्रद्धा दुर्बल मनुष्याला बलवान बनविते. श्रद्धा अशक्याला शक्य करून दाखविते. श्रद्धा कोणाशीही वाद घालीत नाही वा विवाद करीत नाही. श्रद्धेविना आयुष्य हे एका रसहीन वाळवंटाप्रमाणे शुष्क होऊन जाते. उदाहरणार्थ, ईशकृपेला आकृष्ट करणारा लोहचुंबक आहे. उदाहरणार्थ श्रद्धा कृपेला आकृष्ट करणारा लोहचुंबक आहे. श्रद्धा विजयाचे मूळ आहे. श्रद्धा अप्राप्याला प्राप्त करविते. श्रद्धेमुळेच हृदयात नित्यानंदांची अनुभूती करणे संभव होते. देवावरील श्रद्धा विषाला अमृत बनविते. म्हणून श्री गुरुदेव म्हणत, श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा, श्रद्धा. आता इथे सांगतात की श्रद्धा आश्चर्यजनक चमत्कार घडवून आणते. श्रद्धेमुळे धरणी देखील हलते. श्रद्धा दुर्बल मनुष्याला बलवान बनविते. श्रद्धा अशक्याला शक्य करून दाखविते. श्रद्धा कोणाशीही वाद घालीत नाही वा विवाद करीत नाही. श्रद्धेविना आयुष्य हे एका रसहीन वाळवंटाप्रमाणे शुष्क होऊन जाते. श्रद्धा ईश्वर कृपेला आकृष्ट करणारा लोहचुंबक आहे. श्रद्धा विजयाचे मूळ आहे. श्रद्धा अप्राप्याला प्राप्त करविते. श्रद्धेमुळेच हृदयात नित्यानंदांची अनुभूती करणे संभव होते. देवावरील श्रद्धा विषाला अमृत बनविते. म्हणून श्री गुरुदेव म्हणत, श्रद्धा ठेवा, श्रद्धा. आता ही जी श्रद्धा आहे विषाला अमृत बनवते, ह्याचं उदाहरण मीराबाईंचं आहे. संत मीराबाईंनी विषाचा प्याला घेतला आणि तो अमृत स्वरूप झाला. तिला काहीही झालं नाही. तर ही श्रद्धा होती. दुसरं, श्रद्धा ही अशक्याला शक्य करते. आता 2च दिवसांपूर्वी संजय दत्तचा एक छोटा शॉर्ट आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना कॅन्सरमध्ये झाला होता आणि कॅन्सरमध्ये पहिलं किमोथेरपी सुरू करायच्या अगोदर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता खूप वीकनेस येईल, तुम्हाला थकवा येईल, सगळं अशी जी सगळी लक्षणं असतात, तुमचे केस गळतील वगैरे हे सगळं सांगितलं. तर त्यांनी म्हणाले, ह्यातलं मला काहीही होणार नाही.
हा निश्चय त्यांनी मनाला केला होता. आणि त्यांची पहिली केमोथेरपी झाली. केमोथेरपी झाल्यानंतर त्यांनी जिममध्ये जाऊन 2 तास वर्कआउट केलेलं आहे आणि त्यानंतर त्या दरम्यान त्यांनी शूटिंगला पण गेलेले आहेत. तर ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा आहे. आपल्याला वाटेल संजय दत्त म्हणजे तो ड्रग्स घेणारा किंवा जेलमध्ये गेलेला हे जाणवेल. पण त्याच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये काही कारणास्तव त्याचं प्रारब्ध असेल आणि त्या प्रारब्धानुसार ह्या जन्मातलं त्याचं कर्म चुकलं असेल, म्हणून तो जेलमध्ये होता, म्हणून तो ड्रग्स घेतला. पण ड्रग्समधनं पण बाहेर येऊ शकण्याची शक्ती त्या जीवामध्ये केवढी मोठी आहे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी कारण ड्रग्ससारख्या गोष्टीतनं बाहेर येणं अवघड गोष्ट आहे. त्याचे कसले विथड्रॉवल सिम्प्टम्स असतात, तरीसुद्धा तो बाहेर आलेला आहे. तरीसुद्धा तो बाहेर आला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आत्ता त्यांना कॅन्सर झाला, तर कॅन्सरच्या किमोथेरपीचे परिणाम पण झाले नाहीत. त्या दरम्यान त्यांनी एक पिक्चर पण पूर्ण केला, जे आपल्याला माहीत पण नाही पडणार की ही व्यक्ती किमोथेरपी किंवा कॅन्सरमधनं बाहेर आली आहे. तर ही श्रद्धा आहे. तर ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा कुणाशी वादविवाद पण करत बसत नाही. कारण तिची आपल्या अंतरी श्रद्धा असते. ती कोणाला स्पष्टीकरण समजा आपली श्रद्धा आपल्या अंतरी असेल, आपण जे कर्म करतो त्यावर असेल, आपल्याला जी शिकवण मिळाली आहे त्यावर असेल, आपल्या संतांवर असेल, तर आपल्याला कोणी कितीही काही बोललं, काही केलं, कसंही, तरीसुद्धा आपण स्पष्टीकरण द्यायला जाणार नाही. आपल्याला आपल्याला आवश्यकताच वाटत नाही त्याची काही करायची. कारण आपल्याला जिथं श्रद्धा आहे ते आहे, आपण आपल्या मार्गाने चालतो. तर हे सर्व श्रद्धेचं महत्त्व आहे. तर ह्या पद्धतीने इथे सांगतायत, म्हणून सांगतायत की श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेमुळेच हृदयात नित्यानंदांची अनुभूती करणे संभव होते. आता नित्यानंद म्हणजे केवळ नित्यानंदांचा आकार किंवा ते नाही किंवा ते नित्यानंद ते कसे होते तसं मी पण होऊ शकते. माझ्या अंतरीसुद्धा मी ते अनुभवू शकते. श्रद्धा असेल तर कुठल्याही परिस्थितीत जसं आता आम्ही मगाशी म्हटलं की आपण जश्न मनाना चाहिए. आपण सेलिब्रेशन करूया. चला हा त्रास होतोय ना, त्याचं पार्टी करू. तर ही जी आहे, तर हे जे होतं की म्हणून श्रद्धा विजयाचं मूळ पण सांगितलेलं आहे. श्रद्धा विजयाचं मूळ आहे. श्रद्धा नित्यानंदांची अनुभूती करवते. तरी भले त्रास आहे कुठला, परंतु असं जर श्रद्धा असेल की नाही मी यातनं बाहेर पडणार आहे, मी हे पार करू शकते, ही जर श्रद्धा असेल, तर ते आतमध्ये जो आनंद, त्यातही आनंद आपण अनुभवू शकतो आणि तो खरा आनंद आहे, आत्मानंद आहे. तर ती गोष्ट आहे. तर हे सांगितलं आणि ते तत्व आहे. पुढे सांगतात की श्रद्धा ठेवल्याने मनुष्य कुठल्याही प्रकारचे संकट पार करू शकतो. श्रद्धेविना तो संसार सागरात बुडून जातो. श्रद्धेविना जगणे हे मरणासमान आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की अश्रद्धा म्हणजे संदेह वृत्ती ही जन्ममृत्यूच्या अंतहीन फेऱ्या अडकविते. आता श्रद्धा ठेवल्याने मनुष्य कुठल्याही प्रकारचे संकट पार करू शकतो. म्हणूनच संजय दत्तचं उदाहरण जे आहे, तर ते संकट होतं, ते किमोनंतर असं जिमला जाणं हे शक्यच गोष्ट नाही आहे, पण ती त्याने केली. किंवा ड्रग्ससारख्या गोष्टीतनं बाहेर पडणं हे पण फार अवघड आहे, पण ते त्याने पार केलं. तर हे गोष्ट ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा आहे की श्रद्धा ठेवल्याने मनुष्य कुठल्याही प्रकारचे संकट पार करू शकतो. श्रद्धेविना तो संसार सागरात बुडून जातो. श्रद्धेविना जगणे हे मरणासमान आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की अश्रद्धा म्हणजे संदेह वृत्ती ही जन्ममृत्यूच्या अंतहीन फेऱ्यात अडकविते. आता आणि असे जे घटना येतात, प्रसंग येतात जीवनामध्ये, कुठले कठीण प्रसंग येतात, हे कठीण प्रसंग आपले श्रद्धा वाढवण्यासाठीच येत असतात. की कुठलेही कठीण, काही आर्थिक संपत्ती असेल, काही आपलं एखादं नातं त्याचं मृत्यू प्रसंग असेल, काही आपल्याला शारीरिक त्रास झालेला असेल, काही मानसिक त्रास झालेला असेल, काही कोणी धोका दिलेला असेल, तर ह्या सर्व प्रसंगांमध्ये आपली श्रद्धा, आपली शक्ती वाढणं हे उद्देश असतो. आणि ते आपण जर ह्यावर आपण श्रद्धा ठेवली तर आपण पार केलं. मग आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्या म्हणजे आपल्याला ह्या संसार सागरात आपण अडकू नाही शकत. इथे असून सुद्धा आपण ते एक उच्च पातळी अवस्था आपण गाठू शकतो. तर इथे पुढे सांगतात अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परम तप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी.
अर्थात हे अर्जुना, या ज्ञानावर ज्यांची श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होत नाही आणि ते मृत्यूच्या व संसाराच्या मार्गाने पुन्हा पुन्हा जन्म घेतात. श्रद्धा नसेल तर प्राप्ती होऊ शकत नाही भगवंताची आणि मग जन्ममृत्यू असंही आपण जन्ममृत्यू घेणार आहोत, परंतु ते आपले त्याची बाधा आपल्याला होणार नाही, ही गोष्ट आहे. तर म्हणून श्रद्धा ठेवा. तुम्ही तुमच्या आत्म्यात श्री गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन करू शकाल. श्रद्धेमुळेच मंत्र, देवता आणि प्रसाद फलदायी होतात आणि याच विषयाबद्दल भगवद्गीता म्हणते, श्रद्धा मयोयम पुरुषो, अर्थात श्रद्धा मनुष्याचे खरे सत्व आहे. तर अशा रीतीने हे 3 मुख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत की शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा. शुद्ध मन, शुद्ध भाव आणि देवावर श्रद्धा. आता देव म्हणजे आपल्याला भगवान नित्यानंदांनी सांगितलं की ते आपल्या आतच आहे. त्यामुळे आपल्या आत असलेल्या शक्तीवरती आपण किती श्रद्धा ठेवू तितकं, कारण ती त्याचीच शक्ती आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि श्रद्धा मनुष्याचे खरे सत्व आहे. श्रद्धा मनुष्याचे खरे सत्व आहे. तर अशा पद्धतीने हे 3 उपदेश त्यांनी केलेले आहेत. तर पुढे 2 मुद्दे आहेत ते आपण उद्या बघू. ध्यान आणि ज्ञान हे आपण उद्या बघू. ह्याच प्रकरणातले 2 मुद्दे आहेत. इथं आपण थांबूयात.